धनंजय मुंडे साहेबांचं जे काय शिवसहाय्यक आहेत पीए प्रशांत जोशी सर हे आधी परळीची बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडेंची यंत्रणा पाहत असत. धनंजय मुंडेंची यंत्रणा नंतर 2020-21 मध्ये काहीतरी वाल्मिक कराड राष्ट्रवादी पक्षाची वाल्मिक कराड पाहायला लागली. आधीच प्रशांत जोशी सरांचे विचार मान्य नव्हते, प्रशांत जोशी सरांची यंत्रणा ही वाल्मिक कराडला मान्य नव्हती. पण त्याला एक कारण पाहिजे होतं अपवाद. वाल्मिक कराड मला सारखं म्हणत असत की मी काटाच काढणार आहे, ह्याला धडा शिकविणार आहे. वाल्मिक कराडला मला अरे बाबा आपल्याला कशाला गोष्टीत पडायचं, आपल्या नेत्याचं पक्षाचं संघटनेचं काम करू, सगळं व्यवस्थित चाललंय. पण तुम्ही खळबळजनक दावा केला होता की जेव्हा धनंजय मुंडेंचे जे पीए आहेत प्रशांत जोशी यांना देखील मारण्याचं एक प्लॅन वाल्मिक कराडच्या डोक्यात शिजत होता. हा, आता धनंजय मुंडे साहेबांचं जे काय शिवसहाय्यक आहेत पीए प्रशांत जोशी सर हे आधी परळीची बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडेंची यंत्रणा पाहत असत. धनंजय मुंडेंची यंत्रणा नंतर 2020-21 मध्ये काहीतरी वाल्मिक कराड राष्ट्रवादी पक्षाची वाल्मिक कराड पाहायला लागला. पण प्रशांत जोशी सर हे धनंजय मुंडेचे असे मित्र पण आहेत आणि धनंजय मुंडेंचे जेवढे निकटवर्गीय कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे त्यावेळेस होते त्यांना पण चांगलं मार्गदर्शन करायचे वगैरे. वाल्मिक कराडला आधीच प्रशांत जोशी सरांचे विचार मान्य नव्हते, प्रशांत जोशी सरांची यंत्रणा ही वाल्मिक कराडला मान्य नव्हती. पण त्याला एक कारण पाहिजे होतं अपवाद. एक दिवस धनंजय मुंडे साहेबांनी मंत्रिपदात शपथ घेतली आणि ते धनंजय मुंडे साहेबाचे फोटो काढत होते. तर त्यावेळेस प्रशांत जोशी फोटो काढत होते. तर त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबाचे फोटो प्रशांत जोशी काढत असताना त्यांना वाल्मिक कराडचा फोन आला प्रशांत जोशीला. ते फोटो काढत असताना नजर अंदाजपणे फोन नसन उचलण्यात आला प्रशांत जोशींचा, आपलं वाल्मिक कराडचा प्रशांत जोशी फोन. मग त्याचा इगो हार्ट झाला वाल्मिक कराडचा. त्याच्यावर त्यांनी 1 महिना फार तांडव केलं. धनंजय मुंडे साहेबापाशी पण फार मागण्या केल्या सगळ्यांपाशी की प्रशांत जोशीला काढून टाका. नाही मान्य केलं. प्रशांत जोशी साहेबांनी ठेवलं धनंजय मुंडे साहेब. त्यांचा जुना माणूस आहे, चांगला सहकारी आहे, चांगली व्यवस्थापन पाहतो त्यांनी ठेवलं. वाल्मिक कराड मला सारखं म्हणत असत की मी काटाच काढणार आहे, ह्याला धडा शिकविणार आहे. वाल्मिक कराडला मला अरे बाबा आपल्याला कशाला गोष्टीत पडायचं, आपल्या नेत्याचं पक्षाचं संघटनेचं काम करू, सगळं व्यवस्थित चाललंय, त्या गोष्टीत पडायची आवश्यकता काय आहे आपल्याला. एक दिवस प्रशांत जोशी सरांना पण चाहूल लागली असणार आहे की हा वाल्मिक कराड आपल्या वाईट, त्यांना माहितच झालं ना वाल्मिक कराड येईन त्याला सांगायचं प्रशांत जोशीला मी सोडणार नाही, असं नाही तसं नाही. मग प्रशांत जोशी सर माझी मुंबईत भेट झाली. मग ते म्हणले हे जे काही मी करत आहे आपल्या नेत्यासाठी पक्षासाठी आपल्या संघटनेसाठीच काम करत आहे, हे पण तुम्ही वाल्मिक अण्णाला सांगा, आपण व्यवस्थित काम केलं पाहिजे. माझं काय चुकलं, फोन नाही उचलणं, हे काय चूक झाली का असं. पण एवढा राग वाल्मिक कराडच्या डोक्यामध्ये विकृत मानसिकतेचा होता ना वाल्मिक कराड. पहिल्यापासून त्याचं म्हणणं होतं की त्याच्या नजरेमध्ये जसं हिटलर फक्त त्याच्या आईबद्दलच हिटलरला प्रेम होतं, जग त्याच्यासाठी क्रूर होतं, तसंच वाल्मिकला फक्त त्याच्या आई त्याच्या कुटुंबाबद्दल प्रेम होतं, जगासाठी ते क्रूर होतं ना. त्याचं म्हणणं होतं की मी फार संघर्ष केलाय, मी गरिबीतून दिवस काढलेत, मी इथवर आलोय, त्याच्यामुळं तसं ते क्रूर होतं सगळ्यांसाठी. पण तुम्ही त्याच्याजवळ किती महिने होते, किती दिवस होते ते सांगा बरं. मी वाल्मिक कराडचा माझा 2.5 ते 3 वर्ष संपर्क राहिला ना. ओके. त्याच्या विकृतीचे अनुभव तुम्हाला कधी आले? हेच प्रशांत जोशी सरांसारख्या अशा छोट्या छोट्या गोष्टीहून तो नाराज व्हायचा, त्याचा इगो हर्ट व्हायचा. आणि असं बरेच धनंजय मुंडे साहेबांचे जे फाउंडर मेंबर जुने मित्र जे प्रशांत जोशी म्हणूनच नाहीत, असे बरेच लोक जे धनंजय मुंडे साहेबांच्या संघर्ष काळात सोबत होते, धनंजय मुंडे साहेबांच्या वाईट काळात धनंजय मुंडे सोबत होते, ते लोक त्या लोकांना वाल्मिक कराड त्रास द्यायला चालू केलं छोट्या छोट्या गोष्टीहून. आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये तर महादेव मुंडेंचंच एक उदाहरण घ्या ना, की त्याच्या मुलांचा फक्त व्यवहार आम्हाला का ते प्लॉट देत नाही, ते पण अर्ध्या किमतीमध्ये, हत्या करून टाकली ना. म्हणजे विकृत मानसिकता. असे अनुभव छोटे छोटे आले. मला लक्षात आलं रे आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो होतो आणि आपले जो ट्रेन चालवतोय पळवतोय ते वाल्मिक कराड आहे आणि आपण ह्या पहिल्याच ट्रेनला नाही उचललो तर आपण तर उद्ध्वस्त बरबाद होतोच, पण आपलं कुटुंब ह्याच्यामध्ये होईल. पण मी असं नाही, वाल्मिक कराडला मी बाजूला बंडखोरी केली, पण अनेक कुटुंब मी पीडित कुटुंब त्याच्यापासून बाजूला काढले, त्या कुटुंबाला मी आधार दिला पीडित. तुम्ही त्याच्या कचाट्यातनं कसे सुटले? कचाट्यातून मी त्याच्या कधी सुटलो, त्याचा माझा सुप्त संघर्ष चालूच होता. बरं, वाल्मिक कराड संघर्षाला कारण काय होतं? पण आमच्या वाल्मिक कराड माझ्यामधले मतभेद होते. हे मला वाल्मिक कराडचे तुम्ही म्हणले की ह्याचे विचार तुम्हाला कधी लक्षात आले, हे विकृत विचार लक्षात आले की वाल्मिक कराड हा विकृत मानसिकतेचा एक क्रूर व्यक्ती आहे. त्यावेळेस मी त्याच्यापासून दूर जायचा निर्णय घेतला. मी त्याच्या कचाट्यात नाही आलो, मी कचाट्यात आलो बीड पोलिसांच्या, बीड पोलीस प्रशासनच्या. पण ते कचाट्यात त्यांनीच अडकवलं असेल ना तुम्हाला? त्यांनीच अडकवलं, कारण बीड पोलीसचे सगळे वरिष्ठ अधिकारी तत्कालीन वाल्मिकनीच आणले होते ना. बरं. आणि वाल्मिक पशी कोण म्हणतं गुंडाच्या टोळ्या फार कमी आहेत, त्याच्यापाशी प्रशासनातल्या पोलिसांच्या गुंडाच्या टोळ्या होत्या. वाल्मिक एवढं कसं काय नेटवर्क त्यानं उभं केलं होतं? आता ते तत्कालीन पोलीस अधिकारी वाल्मिक कराड यांना आरोपी करूनच त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे. IPS अधिकारी पण त्याचे ऐकायचे? फार IPS अधिकारी फार ऐकत असेल. संतोष अण्णा देशमुखची हत्या झाल्यावर 72 तास 48 तास गुन्हा नोंद होत नव्हता ना.
म्हणजे तत्कालीन SP जे बारगळ नावाचे होते ते पण वाल्मिक कराडच्या ऐकण्यात होते, तर तेच वाल्मिक कराडनीच त्यांना जिल्ह्यात आणलं होतं ना. एक बीड पोलीसचं LCBचा अधिकारी आहे, त्याचा पण पूर्ण खुलासा पुढे चालून करणार आहे. त्या अधिकारी तो वाल्मिक कराडच्या जवळचा होता, आता ते बीड ग्रामीणला आहे ते अधिकारी, पोलीस अधिकारी, त्याने आणले होते हे बारगळ. आणि सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.